हाय गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि मी आज बनवते तिळगुळ, कारण की ऑफकोर्स 2 दिवसानंतर आहे मकर संक्रांत. सो माझ्याकडे आज वेळ आहे, त्याच्यामुळे मी बनवते तिळगुळ. आणि मी इथे तीळ आधी भाजून घेते. त्याच्या आधी मी ऑलरेडी पीनट्स रोस्ट करून घेतलेत. ऑफकोर्स त्याच्यावरची स्किन काढायची आहे मला. आणि येस, माझा ना आवाज बसलाय, सो प्लीज इग्नोर माय व्हॉइस. मी हे तीळ सगळ्याच्यात टाकते. व्हाईट कलरचे तीळ आहेत आणि ह्याला मी छान प्रकारे रोस्ट करून घेणार आहे. सो दॅट की तिळगुळमध्ये ना तो कच्चा पण नाही वाटला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं, आपण मार्केटमधून जे घेऊन येतो त्यांना ना असं एकदम कच्चे कच्चे आणि अजिबात असं वाटतं की काही टेस्ट नाही आहे. सो मला शक्यतो मार्केटमधले आवडत नाही आणि मला एकदम सॉफ्टवाले पण आवडत नाही. तिळगुळ म्हणजे जरा कडक आणि कुरकुरीत पाहिजे. सो फॉर दॅट मी इथे 250 ग्राम्स व्हाईट सीसम रॉ सीड्स घेतले, ज्यांना मला रोस्ट करायचं आहे. आता एकदम स्लो गॅसवर लाईक मी रोस्ट करतेय. खूप सारे बनतात ह्या, म्हणजे इतक्या मटेरियल. जितकं तिळी घेतलंय मी 250 ग्राम्स, तितकंच गूळ घ्यायचं आहे. आणि पावडर जॅगरी वगैरे नाही वापरायची आहे, त्याच्याने शेपच नाही बनणार, ते तुटणार, म्हणजे सॉफ्ट होणार. शंकरपाळी खाल्ल्यासारखं वाटेल. कंटिन्युअसली तुम्हाला स्टर करायचंय, सो दॅट की कुठूनही ते करपले नाही पाहिजे. पीनट्स तर मी ऑलरेडी रोस्ट केलेत आणि हे रोस्टेडच आहेत माझ्याकडे. चण्याची डाळ रोस्टेड वाली, ती पण त्याच्यात मी टाकणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला अजून लागणार आहे वड्याचे कार्डमन पावडर, इलायची पावडर, जी मी ऑलरेडी करून ठेवलेली असते आमच्या घरात, बिकॉज चहामध्ये वगैरे लागते, काही स्वीट बनवतो तेव्हा पण लागते, त्याच्यामुळे आधीच बनवलेली असते. तर गाईज, मी हे जे पीनट्स आहेत त्याचे स्किन जी आहे ती पील करून घेतली. मी असेच नाही टाकायचे आहेत. मी ऍक्च्युली बघत होती की मला अनसॉल्टेड असे सोललेले पीनट्स भेटतात का, पण नव्हते मला मिळत. सगळे सॉल्टेड होते आणि ते आपण टाकू शकत नाही तिळगुळमध्ये. आणि येस, ऑफकोर्स याचे अख्खे पण नाही टाकायचे आहेत. त्याला मी आता, अरे यार सगळीकडे उडते. सोलून झाल्यानंतर थोडंसं काय बोलतात त्याला, खलबत्ता, त्याच्याने फक्त एकदम थोडं थोडं, म्हणजे चुरा नाही झाला पाहिजे त्याचा, ते तुकडे हवेत, पण इतकं मोठे नाही, छोटे छोटे असे. त्याकडे पण लक्ष द्यायचं आपल्याला, अदरवाईज हे जे तीळ आहेत हे करपून जाते. सोलून झाले तर ह्याला ना मी जरासं चेचणार आहे. ओ माय गॉड, ह्याला मी विसरूनच जाते. तर गाईस, तीळ सुद्धा रोस्ट करून झालेले आहेत छान प्रकारे, तुम्ही बघू शकता. एकदम पांढरे नाही आहेत आणि एकदम अति ब्राऊन पण नाही झालेले आहेत. आणि इथे आपले हे शेंगदाणे पण झालेले आहेत क्रश करून. दिसतंय तुम्हाला, मी एकदम चुरा वगैरे नाही केला त्याचा, नॉर्मल फक्त 2 भागांमध्ये किंवा थोडंसं हे झालं. हे काढून घ्यायचं आहे. आहे आणि ऑफकोर्स 500 ग्रॅम्सचं पॅकेट आहे हे, बट मला फक्त 250 ग्राम्स यूज करायचं है. सो मुझे समझ में नहीं आ रहा है इसको कैसा, अरे यार, गाईज, आता हे गुळ कापून माझा हात दुखायला लागलाय. हे भगवान.
तर ह्याच्यात ना आपल्याला सगळ्यात पहिले थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकायचं असं इतकंच, म्हणजे त्याच्यात ना हे गूळ छान प्रकारे मिक्स झाला पाहिजे अशा हिशोबाने. त्याच्यानंतर मी आता ह्याच्यात गूळ टाकते आहे. पूर्ण मेल्ट करून घ्यायचंय. तर गाईज गूळ असं छान तुम्हाला बॉईल करून घ्यायचं. बॉईलच बोलू शकते मी याला. पूर्ण एकदम डार्क कलर होईपर्यंत मिक्स करायचं. काय करते, कसं चेक करायचं गूळ झालंय की नाही? मी असं पाणी घेतलंय, ठीक आहे, त्यात जरा टाकून बघते. सो वी हॅव टू वेट. असं चिकट होईल, दिसतंय, पण हे अजून शिजायची गरज आहे कारण की हे कडक नाही झालंय. म्हणजे होईल, जास्त गरज नाहीये. मला वाटत नाही याच्यात साखर टाकायची गरज आहे. गाईज, आय एम ऑल्सो ॲडिंग लिटिल बिट शुगर इन दिस. साखर पूर्णपणे मेल्ट झाली ह्याच्यात की आपण तीळ आणि शेंगदाणे आणि हे रोस्टेड चणा टाकूयात. दिसते का तुम्हाला? हे मी ह्याच्यात टाकणार आहे आता. अरे मला याच्यात हे पण टाकायचं होतं. यार, हे आपलं काय बोलतात त्याला, इलायची पावडर. मला ना मी मिक्स करून घेते चांगलं मस्तपैकी. स्लो गॅस आहे हा, अजिबात फास्ट गॅस नाही बनलेले असते. बस गाईज, हा इथे तुम्हाला पसार मगाशी जो मेजरमेंट होता तो मी युट्यूब वरून बघितला होता, बट त्याच्या हिशोबाने ना हे असं झालेलं सुक सुक, जे मला आवडत नाही. जरा गुळ आणि हे दिसलं पाहिजे, तर मी अजून थोडंसं गुळ त्यात टाकलं, 100 ग्रॅम्स. सो इन टोटल 400 ग्रॅम्सचं मी गुळ वापरलंय. इन 350 ग्रॅम्स ऑफ तीळ. त्याच्यात मला वाटतं हार्डली 50 ग्राम्स मी शेंगदाणे वापरलेले आहेत आणि थोडंसं डाळिया 20 ग्राम्स. सो असं सगळं मी केलेलं आहे. ओके, आणि हे तुम्ही बघू शकता, आवाज येतच असेल तुम्हाला, येते का? चांगले कडक झालेत, पण ते गरम असतानाच करायला लागतात, त्याच्यामुळे माझे हात आता भाजायला लागलेले. सो मी ही आयडिया केलेली. मी हे बटर पेपर खाली लावले, ठेवले, त्याच्यावरती तूप लावले आणि त्याला पसरवून ही आता मी आयडिया केलेली आहे, म्हणजे माझा टाइम वेस्ट होणार नाही आणि पटकन असे तिळगुळचे लाडू नाही येते, चिक्की बनवून टाकले मी, बिकॉज लाडू बनवणं इज टू टाइम कन्झ्युमिंग. आधी कसं मम्मी असायची, तर मग मी पूर्वी आणि मम्मी आम्ही करत बसायचो, बट आय थिंक ह्याच्याने माझा टाइम वाचतंय, तर वाय नॉट. तुम्ही बघू शकता, गुळ जर तुम्ही चांगल्या प्रकारे शिजवला तर ते कडक होतात चांगले. ऑफकोर्स जर तुम्हाला नरम आवडतात, प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे, काही काहींना नरम आवडतात. आणि हे जे आता उरलेलं आहे साईडचे कट, ते मी पुन्हा गरम करून घेणार आहे आणि सेम प्रोसिजर फॉलो करणार आहे. गाईज, आय एम डन विथ माय तिळगुळ लाडू आणि तिळगुळची
चिक्की. सो मी इतके केले हाताने आणि नंतर माझा हात भाजायला लागला, त्याच्यामुळे मी चिक्की केली आणि असा पसारा पण होतो किचन. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून अशा व्हिडिओसाठी मला फॉलो करायला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.